बरसात के दिनों में शहर के द्वारका नगरी तथा परिसर में लोगों के घरों में घुसता है नाले का पानी। पिछले अनेक वर्षों से सरकारी कार्यालयों के चक्कर काट रहे परिसर के नागरिक जल्द ही समस्या का हल नहीं निकाला गया तो सड़क पर उतरने की चेतावनी दी। शहर के टुकुम स्थित द्वारका नगरी परिसर के नागरिक पिछले अनेक वर्षों से अपनी समस्याओं को लेकर सरकारी कार्यालयों के चक्कर लगा रहे हैं, लेकिन प्रशासन द्वारा उनकी समस्याओं पर ध्यान नहीं दिया जा रहा, जिससे त्रस्त नागरिकों ने सड़कों पर उतरने की चेतावनी दी है। प्राप्त जानकारी के अनुसार द्वारका नगरी क्षेत्र CSTPS की दीवार से सटा हुआ है और यह क्षेत्र निचला इलाका है, इसलिए पूरे तुकुम क्षेत्र का पानी इसी क्षेत्र की नालियों से होकर बहता है। लेकिन बरसात के दिनों में सड़कों से बहने वाला पानी CSTPS की सुरक्षा दीवार के पास रुक जाता है, जिससे बैक वाटर लोगों के घरों में घुस जाने से नागरिकों को आर्थिक एवं वित्तीय परेशानियों से गुजरना पड़ता है। यहाँ के लोग बरसात के दिनों में बाढ़ के डर में रहते हैं, जिससे स्थानिकों को घर छोड़कर दूसरी जगह स्थलांतरित होने की नौबत आती थी। CSTPS की दीवार के नीचे से नाला है, लेकिन दीवार में बना छेद छोटा होने से पानी वहीं रुक जाता है। आगे ये पानी नहीं जाने से बैक वाटर का सामना करना पड़ता है। इस समस्या के संदर्भ में नागरिकों ने मनपा आयुक्त, जिलाधिकारी और CSTPS प्रबंधक को अवगत कराया, लेकिन अब तक प्रशासन कोई ध्यान नहीं दे रहा है, जिससे नागरिकों में आक्रोश व्याप्त है। यदि बरसात के पूर्व इस गंभीर समस्या को हल नहीं किया गया तो सड़कों पर उतरकर आंदोलन करने का इशारा दिया है। इस समस्या के संदर्भ में मनपा आयुक्त ने निरीक्षण किया था। इस दौरान नागरिकों ने उन्हें समस्या से अवगत कराया, लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई। जेगो तुकुम प्रभाग क्रमांक 1 मध्ये द्वारका नगरी आणि वानखेडेवाडी या प्रभागामध्ये मागील 10 वर्षापासून निर्माण होत असलेल्या पूरस्थितीमुळे सर्वसामान्य जनजीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे। दरवर्षी याबाबत आपण शासनाला, प्रशासनाला निवेदनाद्वारे, प्रत्यक्ष भेटीद्वारे ही माहिती आपण नेहमी देत आहोत, त्याचा पाठपुरावा आपण करीत आहोत, परंतु याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे असं आमच्या दृष्टीस येत आहे। आणि आम्हाला आता कुठे जावं, आम्ही पोरकं झालो आहोत। आम्ही या परिस्थितीत आहो की आम्ही आमच्यामध्ये सगळी दुविधा आणि भीती निर्माण झालेली आहे। आता आम्ही इथले घरं असेच सोडून, वाऱ्यावर सोडून कुठेतरी उघड्यावर राहायसाठी जावं की काय, अशी एक भीती निर्माण झालेली आहे। आम्ही कामाला जेव्हा जातो तेव्हा पाण्या पावसाच्या दिवसामध्ये आमचं सगळं लक्ष आमच्या घरात असलेल्या मुलाबाळावर, छोट्या छोट्या मुलाबाळावर असते। कदाचित पावसाचं पाणी घरात शिरणार तर नाही, पत्नी एकटी घरी असेल, ती काय करत असेल। वित्तहानी तर बरेचदा झाली, परंतु आता जीवहानीसुद्धा टाळता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। यापूर्वी आता मागील 2-3 दिवसाच्या आत प्रत्यक्ष महापालिकेचे आयुक्त साहेब श्री पालीवाल साहेब यांनी आपली पूर्ण टीम घेऊन आणि महाजनकोच्या काही अधिकाऱ्यास घेऊन या प्रत्यक्ष ठिकाणाची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात पूर्ण ही स्थिती आली आहे की खरोखरच इथे गंभीर स्थिती आहे, आपण काहीतरी करायला पाहिजे। परंतु काय कुठे पाणी मुरत आहे, काय निष्काळजीपणा कुण्या प्रशासनाची होत आहे की शासनाची होत आहे, यामध्ये आम्हाला कळत नाही। परंतु आता काय दिवस फार कमी आहे। आता येणाऱ्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी जवळच येऊन ठेपला, त्यामुळे शासनाचे कार्य होणार नाही ही भीती आम्हाला वाटत आहे। म्हणून आम्ही आमचे आंदोलन जोरात तयारी करत आहोत। जर आमचा ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही येणाऱ्या 72 तासामध्ये जन आंदोलन करणार आहोत, याची दक्षता शासनाने, प्रशासनाने घ्यावी। आज इथे द्वारका नगरी प्रभाग क्रमांक 1 चंद्रपूर मधले द्वारका नगरी आणि वानखेडेवाडी इथे देगो तुकुम इथला सगळा जनसमुदाय इथे जमा झालेला आहे। थोड्या वेळापूर्वी जर इथे आले असते तर 100 लोक इथे होते। इथे इतकी भयंकर समस्या आहे। 10 वर्षापासून इथे पूर येतोय। तो पूर नैसर्गिक नाही तर कृत्रिम येतो। नैसर्गिक असतं तर एक विचार करतो माणूस, पण इथं कृत्रिम पूर येतो। दरवर्षी अर्धा एक तास पाऊस आला की कमीत कमी खांद्यापर्यंत पाणी प्रत्येक घरात इथे जातं। आणि याबाबत आम्ही तोडगा काढण्यासाठी शासन दरबारी, बापरे, आता इथे बुटले काका राहतात, ते राजू भाऊ वांड्रे राहतात, त्यांनी 10 वर्षापासून पाठपुरावा केला असं नाही। त्यांची कमीत कमी 100 पेजेसची वही झालेली आहे, म्हणजे निवेदन देऊ। तर इथे कसं झालेलं आहे, हा जो पूर येतो हा कसा काय येतो की हे जे
इथे जी वॉल आहे ती CDPS ची वॉल आहे, तिकडे नाला आहे. सगळं संपूर्ण तुकुमचं पाणी जेव्हा हा उतार असल्यामुळे संपूर्ण तुकुमचं पाणी इकडे येतं आणि इकडून आउटलेट नाही आहे. आउटलेट आहे तर तिथे एक नाला आहे, तर तो नाला सगळा चोकअप झालेला आहे, त्याचं खोलीकरण करण्याची आवश्यकता आहे. तर मग ती जबाबदारी शासन म्हणते आम्हाला की ती जबाबदारी CDPSची आहे, महाजनकोची आहे. आणि महाजनको म्हणतंय की आमच्याकडे निधी नाही, तो शासनाने द्यावा. म्हणजे शासन, प्रशासन आणि हे त्यांचाच एक भाग CDPS, हे सगळेजण एकमेकांकडे आम्हाला पाठवत आहे, टलवाटलवीचे उत्तरं देऊन राहिले. तर हे सगळं होऊन राहिलं, इथे आमची गोची होऊन राहिली. आम्ही काय करायचं? कुठल्या मंत्र्याकडे जायचं? आम्ही मतदान करतो, जागरूक नागरिक आहोत आम्ही, आम्हाला कोणीच नाही. असं वाटतंय आता की आम्ही अनाथ झालोय. पण ही जी जनता आहे 10 वर्षापासून यांनी जे निवेदनं दिले आहेत ना, याचा अर्थ आम्ही शांत नाही आहे. आता आम्ही दाखवून देऊ प्रशासनाला, शासनाला, महाजनकोला की जनता ही मूर्ख नाही आहे.